वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, पूर्ण नाईट प्रवास करून आपण कोल्हापूर ते हुबळी पोचलो. हुबळी ते मणिपाल हे अंतर 308 किलोमीटर आहे. आपल्याला अजून एवढा पल्ला गाठायचा आहे. आपण NH52 आणि NH66 मार्गे मणिपालला जात आहोत. मध्ये आपल्याला गोकर्ण, मुरुडेश्वर लागणार आहे. गोकर्ण हे 12 ज्योतिर्लिंगापैकी असून ते स्वयंभू आहे. आम्ही परतीच्या प्रवासात मुरुडेश्वरचं दर्शन घेणार आहोत. इथे आपल्याला हा समुद्र किनारा लागला, याला मारवंते बीच असे म्हणतात. आपण मणिपालला पोचतो ते समुद्र किनारी असलेल्या हायवेवरून. समुद्र किनारी वसलेलं हे कर्नाटक मधील मणिपाल आणि उडुपी शहर म्हणजे अलौकिक नैसर्गिक सौंदर्य असलेलं आणि शिक्षणाचा ठेवा असलेलं हे शहर. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक अजिबात नाही, त्याच्यामुळे आमची गाडी वेगवान चालू आहे. येथील बीचचं नाव मारवंते बीच. या बीचबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेच, अवश्य पहा. अतिशय सुंदर स्वच्छ पाण्याचा हा बीच. बीचच्या समोरच एक मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवलं होतं. इथे आपण बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडीच झाडी आहेत. कर्नाटक हे अतिशय सुंदर असून निसर्गाने भरलेलं आहे. येथे नैसर्गिक संपत्ती आपल्याला बघायला भेटते. असंख्य औषधी वनस्पती येथे आहेत. झाडे, डोंगर, समुद्र, मासे. जे खवय्ये आहेत त्यांना सी फूड खायला खूप मजा येईल. आमचा प्रवास सतत चालू आहे. रात्र गेली, दिवस उगवला तरी आमचा प्रवास चालू आहे. आमची गाडी चालू आहे. मणिपालला गेल्याशिवाय गाडी थांबवायची नाही, हे टार्गेट. मणिपालला आम्ही रूम्स बघितले पण आम्हाला भेटले नाही, म्हणून आम्ही उडुपीमध्ये आलो. मणिपालपासून उडुपी हे 6 किलोमीटर अंतरावर आहे. कारण मणिपाल युनिव्हर्सिटीचं कॉन्व्होकेशन चालू आहे, त्याच्यामुळे बहुतेक हॉटेल पॅक होते. आम्ही ऑनलाईनही शोध घेतला आणि तेथे गेल्यावरही बघितलं, आम्हाला हॉटेल्स भेटले नाही. त्याच्यामुळे आम्ही उडुपीमध्ये आलो. बघूया आता उडुपीमध्ये काय भेटतं. उडुपीमध्येही असंख्य बीचेस, मंदिरं आहेत. मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पण आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही थिम्मप्पा ह्या हॉटेलमध्ये थांबलो. थिम्मप्पा हे हॉटेल 50 वर्षापूर्वीचं अतिशय सुंदर हॉटेल आहे. येथे फिश मिल म्हणजे माशांचे वेगवेगळे प्रकार खायला भेटतात. सर्व मासे हे ताजे असतात. मसाला फ्राय, रवा फ्राय आणि तुपामध्येही फ्राय केलेले मासे आहेत. इथे हा जो मसाला वाटला जातो हा करीसाठी वाटला जातो, म्हणजे पातळ माशांची भाजी. हे बघा मासे कसे बनवतात, कसा मसाला लावतात, कसं मॅरिनेट करतात आणि मोठ्या तव्यावर ते फ्राय केले जातात. येथे कोकोनट ऑइल वापरलं जातं, म्हणजे खोबऱ्याच्या तेलामध्ये हे मासे बनवले जातात. इतकी छान आहे. आमची ही तिसरी वेळ आहे उडुपीला येण्याची, त्याच्यामुळे ह्या हॉटेलचा आम्हाला अनुभव आहे. माझा मुलगा येथेच शिकत असल्यामुळे तो नेहमी ह्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी येतो. केळीच्या पानावर आपल्याला जेवण दिलं जातं. अतिशय सुंदर. हे बघा रवा फ्रायमधले मासे. थिम्मप्पा हॉटेल 50 वर्षापूर्वीचं हॉटेल. थिम्मप्पा हे हॉटेलच्या मालकाच्या वडिलांचं नाव आहे. त्या वडिलांच्या नावावरून त्याने ते थिम्मप्पा नाव ठेवलं. खेकडा, चटणी आणि लोणचं, ताक असं इथलं थाली असते. सगळ्यांना केळीच्या पानावरच वाढलं जातं. जेवणाची चव अतिशय सुंदर. तुम्ही कधी उडुपीला आलात तर अवश्य याचा आस्वाद घ्या. आम्ही अगदी पोटभर जेवलो होतो. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. नंतर आम्ही ह्या कार्तिक हॉटेलमध्ये गेलो चौकशीसाठी की रूम खाली आहेत की नाही. तेथेही 3च रूम खाली होत्या, म्हणून आम्ही एक रूम घेतली. अतिशय सुंदर हॉटेल, सुंदर लॉबी, पूर्ण सोयींयुक्त रूम होतं, पूर्ण सोयींयुक्त कार्तिक हॉटेल होतं.
तेथे राहण्याबरोबर खाण्यापिण्याची सोय होती. असं हे कार्तिक इस्टेट हॉटेल. येथे आम्हाला 2 दिवस थांबायचे होते. मी आणि जयेश नंतर मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये आलो, कारण त्याचं उद्या मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्व्होकेशन आहे. तर आज आम्ही चौकशीसाठी आलो. अतिशय सुंदर भव्य दिव्य अशी ही मणिपाल युनिव्हर्सिटी. मी इथे अनेक वेळा आली. आम्ही मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये एंटर केलं तेव्हा पाऊस पडेल असं वातावरण तयार झालं होतं. कर्नाटकमध्ये खूप झाडी असल्यामुळे सतत अधूनमधून पाऊस पडत असतो. कर्नाटकमध्ये कधीही पाऊस पडतो, त्याचं काय असं विशिष्ट नियम नाही आहे की पावसाळ्यातच पाऊस पडेल. आम्ही इथे गाडी पार्क केली आणि पटकन आतमध्ये जाण्यासाठी निघालो. सगळ्या सोयींयुक्त ही युनिव्हर्सिटी आहे. जयेशची डिग्री पूर्ण झाली, त्याचा कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम. पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आम्ही आतमध्ये गेलो आणि पाऊस चालू झाला. जयेशच्या युनिव्हर्सिटीमध्ये काय काम होतं तो ते काम करायला गेला. त्याचं काम पूर्ण झालं. आम्ही पुढे गेलो ते मालपे बीचला. हा आहे मालपे बीच. अतिशय सुंदर. संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे आकाश बघा कसं दिसतंय, लालेम लाल. सगळ्या रंगछटा आकाशामध्ये दिसत आहेत आपल्याला. मुलांना खेळण्यासाठी इथे खेळणी आहेत. तसंच आपण ह्या गाड्यांमध्येही बसू शकतो, राईड करू शकतो. उंट, वॉटर राईड्सही आहे. वॉटर राईड्स ह्या दिवसा असतात, संध्याकाळी नसतात. सगळीकडे झगमगाट दिसतोय. हा आहे सी वॉक वे, म्हणजे जी लाइटिंगची लाईन दिसते त्याच्यावर आपण चालत समुद्रामध्ये जाऊ शकतो. तेथे आपण जाणार आहोतच. पूर्ण पाण्यामध्ये लाल कलर पसरलाय. खूप सुंदर देखावा, खूप सुंदर निसर्ग. निसर्ग काय आहे हे बघण्यासाठी कर्नाटकमध्ये अवश्य यावं. खूप पब्लिक दिसत होतं. संध्याकाळच्या वेळेस पब्लिक जास्त असतं, कारण दिवसा ऊन असतं तर पब्लिक कमी असतं. येथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तसेच येथे खाण्याची मजा आहे. खाण्याच्या अनेक स्टॉल आपल्याला इथे दिसतात. सी फूड, जंक फूड काहीही खाऊ शकता. आपण आता चाललो सी वॉककडे, जिथे आपल्याला वॉक करायचं आहे. सीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये आतपर्यंत जायचं आहे. त्या ठिकाणी हा जटायू पक्षी. जटायूचा 15 फूट उंच सिमेंटचा पुतळा येथे दिसतो. कलाकार पुरुषोत्तम आडवे यांच्या मच्छीमार कुटुंबाचा पुतळा पर्यटकांचे सी वॉक परिसरात आल्यावर स्वागत करतो. इथे आपल्याला बोट दिसते. बोटीमध्ये मच्छीमारचं कुटुंब आहे असा छान पुतळा लावलाय. मालपे येथे प्रमुख उद्योग म्हणजे मासेमारी. मालपे हे उडुपी जिल्ह्यातील सर्वात मोठे मासेमारी बंदर म्हणून ओळखले जाते. हा आहे सी वॉक वे. 27 जानेवारी 2018 रोजी क्रीडामंत्री प्रमोद माधवराव यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. आता या सी वॉकवरून आपण जात आहोत आतपर्यंत. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये आपण जाऊ शकतो. सी वॉकवरून चालताना आपल्याला बाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. खूप पर्यटक येथे सी वॉकसाठी येतात. समुद्रात चालत जाताना कसं वाटतो समुद्र, याचा एक वेगळाच अनुभव आला. उडुपीचा मालपे बीचमध्ये काही लॅम्प चालू नव्हते, त्याच्यामुळे जास्त उजेड आपल्याला दिसत नाही.
इथे आपल्याला फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय. अतिशय छान वाटत होतं पाण्याचा आवाज ऐकताना. तसेच आकाशामधील निरनिराळ्या छटा आपल्याला बघायला भेटतात. काळा, सफेद, नारंगी, पिवळा, लाल असे वेगवेगळे कलर आपल्याला बघायला भेटत होते आकाशामध्ये. आणि पाण्यात प्रतिबिंब दिसत होते या लाईटीचे, बोटींचं. पाण्यामध्ये समुद्रामध्ये काही बोटी दिसत होत्या. कारण हे मासेमारी बंदर आहे. बहुतेक लोक मासेमारीसाठी आतमध्ये गेले असावे. मित्रांनो, असा होता मालपे बीचचा नाईट व्ह्यू. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. पण जे नवीन आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केले नाही, त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. अवश्य पहा माझा मणिपालचा प्रवास. थँक्यू फ्रेंड्स. धन्यवाद.